पुन्हा एकदा स्वागत. सो मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. आता जस्ट आम्ही ऑफिसमधून लवकर सोडलेलं बिकॉज ऑफ द हेवी रेन. सो असंच आमचा मित्रांचा प्लॅन झाला की आता 4 वाजता सुटलो आहे संध्याकाळचे, तर जाऊया कुठेतरी बाहेर. विचार केला की खोपोलीला महाराजांचा, गगनगिरी महाराजांचं मठ आहे आणि पळसदरीला पण स्वामींचं मठ आहे, तर तिकडे जाऊयात. आणि तिथून लोणावळा जवळच आहे, तिथं वरती चहा प्यायला लोणावळाच जाऊया, मॅगी खायला. सो चालू केलं आपली जर्नी, कंटिन्यू राहा. सो मित्रांनो, पाऊस बघू शकता. पनवेलचा जस्ट आपण पुढे आलोय. पावसाने फार धुमाकूळ घातलाय. आता तर लिटरली समोरचं दिसणं गायब झालंय. आता चालवतोय गाडी, बघूयात आपण. एन्जॉय करा पावसाला. सो मित्रांनो, प्लॅनमध्ये थोडे चेंजेस झालेले आहेत. जाताच खोपोलीला जाताना मोहेड लागतं. सो विचार केला की बाप्पाचं दर्शन करू आणि मग देन सुरुवात करू पुढची. सो आता मोहेडला चाललोय, दाखवतो तुम्हाला. कंटिन्यू दरवेळेला सांगायला पाहिजे. मंदिर तिकडे मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे खोपोलीला, गगनगिरी महाराजांच्या मठात. तर इथून आता दर्शन करूया. मठाचं फ्रंट तुम्ही बघू शकता. आता मंदिरात केलं राजा. अशा प्रकारे महाराजांचं मठ आणि इथेच बघू शकता वातावरण.
फायनली आपल्याला इथं दर्शन करून झालेलं आहे. गजानन महाराजांचा मठात होतं. आता ओव्हरऑल तुम्ही बघितलं असेल. आता इथून आम्ही चाललो आहे पुढच्या रिक्षेला. म्हणजे पळसतरीला स्वामींचं मंदिर आहे. बघूया तिथे चालू असलं तर तिथे जाऊ. नंतर मग डायरेक्ट घरच्या वाटेला. सो ओव्हरऑल इकडे खूप मोठी जागा. सो तुम्ही इथूनच पण स्वामींचं मंदिर आपल्याला बंद भेटलं. सो इथून जाऊया आपण इथून घरच्या दिशेने. सो कंटिन्यू राहा. सो मित्रांनो, आता रात्रीचे वाजलेले आहेत 9. आता आपण निघालेलो ऑलमोस्ट 4 वाजता ऑफिसमधून. 4-4:30ला आपलं महाड गणपती झाला. आपलं इथलं स्वामींचं दर्शन करून झालं. आपलं गगनगिरी महाराजांचं दर्शन करून झालं. सो तुम्हाला मे बी माहिती असेल, पण तिथं आपण आलो. एक चांगलं ठिकाण आहे. एक मन प्रसन्न होणारं. कर्जतमध्येच आपल्या विठुरायाची एक भव्यदिव्य अशी मूर्ती बांधली. सो तिथं आपण जाऊया, दर्शन करूया विठुरायाचं. तुम्हाला दाखवतोच. सो कंटिन्यू राहाच. रस्ती पंढरपूर आळंदी आहे. खूप छान वाटतं इथे. खूप छान अशी फिरणं प्रसन्न वाटतं. पाऊस आला आता. तुम्ही कधी येऊ शकता. कॅप्चर स्टेशनच्या बाजूलाच आहे. आम्ही गाडी घेऊन आलो. तुम्ही ट्रेननी येऊ शकता. थँक्स फॉर वॉचिंग. आणि इथून आपण जाऊया मग. सो मित्रांनो, रात्रीचे वाजलेले 10 आणि इथे सगळे चहा प्यायला थांबले. येवलेची सगळ्या हावरांनी घेतलंय बरोबर. हा पहिला हावरा. दूर लपवतोय. हावरा लपवतोय बरोबर असं. येऊन फटाफट खाल्लं. पण मला बोललो नाही बाबा खा एक बिस्किट. खाल्लं. आता बिस्किट घेतो मी. माझी गुळाचीच ऑर्डर केली मी. माझं फेवरेट. पिऊया आणि जाऊया यांना सोडू. तिथून आपण जर घरी जाऊया. सो मित्रांनो, रात्रीचे ऑलमोस्ट 11:15 झालेलं. यांना सगळ्या मित्रांना बदलापूरला उतरवलं मी स्टेशनला. कारण त्यांना बाय ट्रेन सगळ्यांना जवळ पडतं मी. सो त्यांना उतरवलं बदलापूरला आणि त्यांना सोडून मग मी आता माझ्या घरी म्हणजेच कळव्याला चाललो आहे. सो ऑलमोस्ट मला पण पोचायला 11:15 वाजणार आहेत. सो अशी आपली होती एक 4 ते 12 वाजेपर्यंतची ट्रिप. तुम्ही ऑफिसमधून सुटून वगैरे असं एन्जॉय करू शकता फ्रेंडसोबत, फॅमिलीसोबत. जवळच कुठे जरा जाऊन ऑफिसच्या वेळेत शांत पीसफुल वातावरणात. सो ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट ब्लॉग कुठे जायचं तुम्ही पण सजेस्ट करू शकता.